विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी आर-पी-एफ भरतीची आपण वाट बघत आहोत आणि संपली या ठिकाणी ही भरती शेवटी आलेली आहे. या भरतीची या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होत आहेत? या ठिकाणी या भरतीची शैक्षणिक पात्रता काय आहे? वयाची अट काय आहे? अभ्यासक्रम काय आहे? मैदानी चाचणी काय आहे? आणि संपूर्ण जी सिलेक्शन प्रोसेस काय आहे? संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती ही नोटिफिकेशन आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच ही भरती कधी येणार आहे, ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती भेटेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आरपीएफ रिक्रुटमेंट 2024, आरपीएफ न्यू वॅकन्सी 2024, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी 2024, अप्लाय ऑनलाईन ही या ठिकाणी माहिती आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता स्क्रीनवरती जी अपडेट आलेली आहे, तुम्ही सांगत आहे बघू शकता टोटल नंबर ऑफ पोस्ट बघू शकता 12,000 प्लस पोस्ट मेल आणि फिमेल, महिला आणि पुरुषांसाठी दोन्हीसाठी ही भरती असणार आहे. बघू शकता नेम ऑफ द पोस्ट, पहिली पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल या ठिकाणी पद असणार आहे, त्याच्यासाठी 9,000 प्लस जागा असणार आहेत. त्याच्यानंतर जी दुसरी पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर SI, 3,000 प्लस जागा असणार आहेत. अशा प्रकारे तुमच्या एकूण बघू शकता 12,000 प्लस जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. तर या ठिकाणी फॉर्मची तारीख देखील आलेली आहे, ती देखील पुढे सांगणार आहे. बघू शकता आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इलिजिबिलिटी बघू शकता, क्रायटेरिया बघू शकता, रिक्रुटमेंट एज लिमिट दिलेली आहे. बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट एज शुड बी बिटवीन बघू शकता जे कॉन्स्टेबलचे वय असणार आहे बघू शकता 18 ते 25 वय जर असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. जी कोणाला पुढे सूट कोणाला कोणाला आहे ते देखील सांगणार आहे. हे कोणासाठी आहे? कॉन्स्टेबलसाठी. आणि बघू शकता कॉन्स्टेबलसाठी आणि 18 ते बघू शकता 20 ते 25 हे वय या ठिकाणी SI साठी, म्हणजेच या ठिकाणी सब इन्स्पेक्टर साठी हे तुमचे वय असणार आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी वयाची सूट कोणाला आहे? 5 वर्षाची सूट कोणाला आहे? तर बघू शकता SC ST कॅन्डिडेटला या ठिकाणी 5 वर्षाची सूट आहे. 30 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात. आणि जर तुम्ही ओबीसीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ती 3 वर्षाची सूट, म्हणजे या ठिकाणी ते या ठिकाणी बघू शकता 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात वयाच्या बाबतीत. आणि हे वय कधीपासून मोजले जाईल तर बघू शकता 1 जुलै 2024, म्हणजे 1 जुलै 2024 पासून तुमचे हे वय मोजले जाणार आहे. आता महत्वाचा पॉईंट आहे तर शारीरिक पात्रता कॉन्स्टेबल PST अँड PET बघू शकता कॉन्स्टेबलचे या ठिकाणी पात्रता सांगत आहे. कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे. बघू शकता ही या ठिकाणी महिलांसाठी ही हा कॉलम महिलांसाठी सॉरी हा पुरुषांसाठी आहे आणि हा फिमेलचा कॉलम या ठिकाणी महिलांसाठी आहे, पुरुष आणि महिला. तर या ठिकाणी बघू शकता UR कॅटेगरी, युआर आणि ओबीसी जर असाल तर मुलांसाठी तुमची हाईट 165 सेमी असणे गरजेचे आहे. आणि जर महिलांसाठी UR आणि ओबीसी साठी 157 महिलांची हाईट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही SC आणि ST या कॅटेगरीमध्ये असाल तर SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर मुलांची हाईट 160 सेमी असणे गरजेचे आहे. आणि जर SC ST मधून महिला असाल तर 152 हाईट असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोरखास डोगरास या विभागातील जर असाल तर तुमची पुरुषांची हाईट 163 असणे गरजेचे आहे आणि महिलांची 155 असणे गरजेचे आहे. UR आणि ओबीसीच्या पुरुषांची या ठिकाणी जी छाती आहे 80 सेमी असणे गरजेचे आहे. SC ST मुलांची हाईट या ठिकाणी सॉरी छाती आहे तुमची 76.2 असणे गरजेचे आहे. आणि गोरखास आणि डोगरास जर असेल तर तुमची छाती 80 असणे गरजेचे आहे. इथून पुढे या ठिकाणी UR आणि ओबीसी या ठिकाणी 5 ने फुगवून 85 होणे गरजेचे आहे. आणि SC ST पासून इथून फुगवून या ठिकाणी 81.2 5 ने फुगवायचे आहे, म्हणजे या ठिकाणी एवढी होणे गरजेचे आहे. आणि 80 वाल्यांनी 5 ने फुगवणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी जो कॉन्स्टेबलचा क्रायटेरिया आहे संपूर्ण सांगितलेला आहे. याच्यामध्ये जर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचा आहे, तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता कॉन्स्टेबल साठी काय आहे तर 1600 मैदानी चाचणी आहे. बघू शकता 1600 मीटर ही मैदानी चाचणी असणार आहे कॉन्स्टेबल साठी. मुलांसाठी बघू शकता त्याच्यासाठी किती असणार आहे टायमिंग 5 मिनिट 45 सेकंद हा तुमच्याकडे टायमिंग असणार आहे. आणि जर तुम्ही पोलीस भरतीला हाच जर टायमिंग बघितला तर तुम्हाला या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंद टायमिंग असतो. या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंद देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी महिलांसाठी काय दिले आहे तर महिलांसाठी आहे 800 मीटर रनिंग आहे महिलांसाठी. त्याच्यासाठी टायमिंग तुम्हाला आहे 3 मिनिट 40 सेकंद एवढा टायमिंग असणार आहे. हे कॉन्स्टेबलचे बद्दल सांगितले. बघू शकता हा आहे लांब उडी, ही लांब उडी 14 फूट असणार आहे.
पुरुषांसाठी 14 फूट असणार आहे लांब उडी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 9 फूट लांब उडी असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता ही हाय जंप उंच उडी पुरुषांसाठी 4 फूट असणार आहे आणि उंच उडी महिलांसाठी 3 फूट असणार आहे. याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारायचा आहे. अभ्यासक्रम तुम्हाला स्पेशल प्रकारे सांगणार आहे. संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस सांगणार आहे. जी वरची सर्व माहिती सांगितली या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी होती तीच या ठिकाणी सब इन्स्पेक्टर पीएसटी आणि पीईटी सांगणार आहे. जी या ठिकाणी जी तुम्हाला वरती सांगितली कॉन्स्टेबल साठी सांगितली तीच संपूर्ण शारीरिक पात्रता तुम्हाला या ठिकाणी एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर साठी असणार आहे. याच्यामध्ये सेम असणार आहे. याच्यामध्ये कोणताही बदल नाही. फक्त या ठिकाणी बघू शकता पुढील जी माहिती आहे जे मैदानी चाचणीमध्ये नक्कीच एसआयचा फरक आहे. सब इन्स्पेक्टर मेल बघू शकता पुरुषांसाठी 1600 मीटरला किती टायमिंग आहे तर बघू शकता 6 मिनिट 30 सेकंद म्हणजे 6.5 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. आणि सब इन्स्पेक्टर महिलांसाठी 800 मीटरला जो टायमिंग आहे 800 मीटरचा टायमिंग 4 मिनिटे असणार आहे. आणि लांब उडी सब इन्स्पेक्टर लांब उडी पुरुषांसाठी 12 फूट असणार आहे आणि महिलांसाठी 9 फूट असणार आहे सब इन्स्पेक्टर साठी. आणि उंच उडी बघू शकता पुरुषांसाठी सब इन्स्पेक्टर साठी 3 फूट 9 इंच असणार आहे आणि महिलांसाठी फक्त 3 फूट असणार आहे. अशा प्रकारे ही या ठिकाणी सब कॉन्स्टेबलची मी सांगितलेली आहे सब इन्स्पेक्टरची सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता रिक्रुटमेंट या ठिकाणी क्वालिफिकेशन म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे एसआय साठी आणि कॉन्स्टेबल साठी. जर तुम्ही कॉन्स्टेबल साठी जर अप्लाय करणार असाल तर फक्त 10वी पास असणे तुम्ही गरजेचे आहात. आणि जर तुम्हाला एसआय म्हणजे या ठिकाणी सब इन्स्पेक्टर या पोस्ट साठी अप्लाय करायचे असेल तर तुमचे ग्रॅज्युएशन झालेले गरजेचे असणे म्हणजे तुमचे या ठिकाणी टीवाय झालेले असणे गरजेचे आहे एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर साठी. आता सर्वात महत्वाचा पॉईंट असला की या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे आणि हा अभ्यास कुठून करायचा कशा प्रकारे करायचा. तर या ठिकाणी बऱ्याच मुलांचा दुसरा एक प्रश्न आहे की या ठिकाणी परीक्षा मराठीत होईल की नाही. तर याच्याबद्दल या अपडेटमध्ये कोणते अपडेट सांगितले नाही परीक्षा मराठीत होणार आहे की नाही याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही परंतु चान्स आहे मराठीमध्ये ही परीक्षा होण्याची. तर या ठिकाणी अभ्यासक्रम सांगतो आणि ही अभ्यास कसा करायचा कोणकोणती पुस्तके वापरायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एसआय सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम बघू शकता. जनरल अवेअरनेस याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश होतो आणि जीकेच्या सर्व विषयांचा समावेश या ठिकाणी अर्थशास्त्र भूगोल इतिहास राज्यशास्त्र आणि विज्ञान सर्व विषयांचा समावेश असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघूया 50 प्रश्न जीके साठी एकूण 50 प्रश्न आणि 50 गुण असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे देखील मी पुढे सांगणार आहे. ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे कधीपासून भरायचे आहे ते देखील सांगणार आहे. तर जीके आहे तुम्हाला 50 प्रश्न 50 गुणांसाठी. म्हणजे या ठिकाणी बघू शकता दुसरा पॉईंट हा होता पहिला पॉईंट पहिला विषय. दुसरा विषय या ठिकाणी बघू शकता अर्थमॅटिक्स म्हणजे गणित म्हणजेच मॅथ बघू शकता तुम्हाला 35 प्रश्न असणार आहे 35 प्रश्न असणार आहे आणि त्याला गुण देखील 35 असणार आहेत. एका प्रश्नाला कोणत्याही प्रकारचे 2 किंवा 3 गुण दिलेले नाहीत. फक्त या ठिकाणी जेवढी प्रश्नांची संख्या आहे तेवढीच गुणांची संख्या असलेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग बघू शकता म्हणजे बुद्धिमत्तासाठी तुम्हाला एकूण किती प्रश्न असतील तर 35 प्रश्न आणि 35 त्याला गुण असणार आहेत. अशा प्रकारे बघू शकता हे 50 आणि हे 35 आणि 35 हे 70 अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता 120 गुणांची किती 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे. 120 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याला तुम्हाला टायमिंग किती असणार आहे बघू शकता. एकूण फक्त 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे तुम्हाला 120 प्रश्न सोडवण्यासाठी. याचं मिनिट जास्त लागत असते कारण ही भरती एकदम वन ऑफ द टॉप वेकन्सी मधली ही भरती असते. जवळजवळ ही 2018ला ही भरती झालेली आहे. तिथून एकदाही परत भरती झालेली नाही आणि 2019लाच या 12,000 वेकन्सीची या ठिकाणी 2019लाच या ठिकाणी जी तुमची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती परंतु जाहिरात आलेली नव्हती. आता सविस्तर ही जाहिरात आलेली होती. संपूर्ण याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता मुलांचा तिसरा एक प्रश्न राहिलेला आहे की हे 2 प्रश्न मी तुमचे कव्हर केलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की मुलांचा हा अभ्यासक्रम या ठिकाणी मराठीत होणार की नाही याच्याबद्दल कोणतीही अपडेट नाही. परंतु हा अभ्यास कुठून करायचा जर मुलांनी जास्तीत जास्त कमेंट केल्या त्याच्यावरती पुस्तक मी तुम्हाला योग्य पुस्तके या ठिकाणी सांगणार आहे. एकदम मार्केटमध्ये बेस्ट पुस्तके आहे त्याच्यामार्फत तुम्ही तीनही विषयांसाठी तीनच पुस्तके सांगणार आहे. त्याच्यामार्फत तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर आपल्या चॅनल सोबत असाल तर तुम्हाला नक्कीच याच्या नोट्स उपलब्ध करून देणार आहोत. आतापासूनच आपण या नोट्स तयार करायला घेणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 120 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार आहे. 120 प्रश्न असणार आहेत
आणि या ठिकाणी 1/3 ची निगेटिव्ह म्हणजे तुम्ही तीन प्रश्न चुकवले तर तुमचा 1 मार्क बरोबर कट मायनस झालेला तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. तर बघू शकता कॉन्स्टेबल पे स्केल बघू शकता, आरएस बघू शकता 21,700 बघू शकता. 7व्या वेतन आयोगानुसार सीपीसी पर मंथ लेवल 3 चं पेमेंट असणार आहे. या ठिकाणी 21,700 दिलेले आहे, परंतु हे पेमेंट तुमचे स्टार्टिंग पेमेंट हे चांगले डिपार्टमेंट असल्यामुळे तुमची या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंग पेमेंट 38,000 प्लस गेलेले बघायला भेटेल. आणि या ठिकाणी सब इन्स्पेक्टरचे पेमेंट या ठिकाणी 35,400 दिलेले आहे. 7व्या वेतन आयोगानुसार 6व्या लेवल 6चं पेमेंट असणार आहे तुमचं 50,000 प्लस पेमेंट गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये देखील डाऊट असेल तर तुमची पेमेंट स्लिप या ठिकाणी 2018 ची देखील मी तुम्हाला विद्यार्थ्यांची नक्कीच दाखवणार आहे. सर्वात महत्वाचे मुलांचा एकच प्रश्न आहे, आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 कॉन्स्टेबल आणि एसआय सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारची आहे. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमची या ठिकाणी बघू शकता पहिला पॉईंट काय देण्यात आला आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी. सर्वात तुमची कम्प्युटरवरती एक सीबीटी या प्रश्न जे वरील 3 विषय सांगितले त्याच्यावरती तुमची परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने 120 मार्काची. त्याच्यावरती तुमची या ठिकाणी मेरिट लागेल. मेरिट लागल्याच्या नंतर जे मैदानी चाचणी होईल बघू शकता, पीईटी आणि पीएमटी याच्यामध्ये या ठिकाणी दुसरी प्रोसेस आहे तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी होईल. त्याच्यानंतर बघू शकता त्याला देखील गुण देण्यात आलेले आहेत, ते देखील डिवायडेशन मी तुम्हाला नंतर अपडेट आल्याच्या नंतर देणार आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे तुमची कागदपत्रे तपासणी हा पॉईंट. आणि त्याच्यानंतर चौथा पॉईंट तुमचे फायनल सिलेक्शनचा आहे तुमचे मेडिकलचा पॉईंट. मेडिकल एक्झामिनेशन देखील असणार आहे, मेडिकल होणार आहे तर तुमचे सिलेक्शन होईल. तर याच्यात देखील कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे ऍप्लिकेशन फी बघू शकता, एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यांना नील आहे, कोणत्याही प्रकारची फी असणार आहे. 0 रुपये फी आहे, कोणत्याही प्रकारची फी नाही. जर तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन सोडताय अदर कोणत्याही कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला फक्त 100 रुपयाची फी असलेली बघायला भेटेल. आधीच मुलं या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस ची 1,000 रुपये प्लस 900 रुपये फी भरून वैतागलेले आहेत. परंतु या ठिकाणी तुम्हाला अदरला फक्त 100 रुपये फी असणार आहे आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी यांना कोणत्याही प्रकारची फी असलेली बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. बघू शकता हु कॅन अप्लाय इंडियन म्हणजे सर्व ऑल भारतीय लोक याच्यामध्ये अप्लाय करू शकतात ज्यांचे वय बसत आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय दिस वॅकन्सी मेल अँड फिमेल म्हणजे महिला आणि पुरुष दोनही या भरतीमध्ये अप्लाय करू शकतात. तर या ठिकाणी ही भरती सर्वांचा एकच प्रश्न आहे की ही भरती कधीपासून सुरू होणार आहे, कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल. तर बघू शकता या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंग डेट बघू शकता ऑनलाईन आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही बघू शकता. स्टार्टिंग डेट्स फॉर सबमिशन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जानेवारी 2024 म्हणजे या ठिकाणी आता डिसेंबर चालू आहे, आज आहे 15 डिसेंबर. तुमची या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तुमची तारीख येऊन जाईल, ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुमची फॉर्म भरणे या ठिकाणी टेंटिव्ह डेट्स म्हणजे 15 जानेवारीच्या दरम्यान तुमची ही भरती आलेली बघायला भेटेल आणि 15 फेब्रुवारी पर्यंत तुमची फॉर्म या ठिकाणी भरायला सुरुवात होईल. आणि परीक्षा कधी होईल बघू शकता, डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन बघू शकता नोटिफाईड सन म्हणजे तुमची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेची तारीख तुम्हाला लवकरच कळवली जाणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आरपीएफ भरतीच्या या ठिकाणी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जसेच या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म चालू होतील लगेच तुम्हाला कळवले जाईल की आरपीएफचा फॉर्म कसा भरायचा, कशा प्रकारचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळवले जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर कोणत्याही मुलाचा मुलीचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्न विचारायचा आहे, त्याचे 100% उत्तर तुम्हाला नक्की दिले जाईल. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचा आहे. मुलांचा अजून वेगवेगळे प्रश्न आहेत की या ठिकाणी नोट्स कधीपर्यंत उपलब्ध होतील. जर या ठिकाणी जानेवारीमध्ये येणार असेल 15 जानेवारी पर्यंत ही जाहिरात येऊनच जाईल. तर तुमच्या आपल्या नोट्स आता या ठिकाणी 15 दिवस बाकी आहेत आणि ते 15 दिवस म्हणजे जवळजवळ 20 दिवस आमच्याकडे शिल्लक आहे नोट्स बनवण्यासाठी. आणि याच्या जर मुलांनी जास्तीत जास्त कमेंट केल्या तर त्याच्यावरती या ठिकाणी जे पुस्तके महत्वाची कोणकोणती वापरावीत याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु 20 दिवसाच्या आतमध्ये म्हणजेच भरती येण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी वायबीडी अकॅडमीच्या तर्फे महत्वाच्या नोट्स अगदी कमी पैशामध्ये जे 3 विषय आहेत आपल्या भरतीला हे 3 विषय आहे 120 मार्काचे जे 3 विषय आहे सर्व विषय या ठिकाणी एकदम कव्हर करून एकदम महत्वाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आहेत. त्यासाठी
अशाच प्रकारचे अपडेट मिळवत राहण्यासाठी आणि नोट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.